नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सरकारी नोकरी या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। आजची जी अपडेट आहे ती तुम्हाला माहितीच आहे की तलाठीच्या 2500 जागा ज्या आहेत त्या रिक्त आहे। तसंच की नवीन 2025 भरती प्रक्रिया याच्यात जे काही ती अपडेट जी आलेली आहे ठीक आहे, तर ती मी तुम्हाला पूर्णपणे या व्हिडिओमध्ये पूर्ण सविस्तरपणे सांगणार आहे। तर तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून काय होईल, माझे जे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुम्हाला नवीन अपडेट मिळतील। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, यामध्ये तुम्हाला दिसत असेल की तलाठीच्या 2500 जागा रिक्त आहे। नवीन 2025 भरती प्रक्रिया बदल दिलेले त्याची अपडेट आलेली आहे। तलाठी भरती 2025 बघा, पुढे बघा, महाराष्ट्र तलाठी भरती 2025 लेटेस्ट अपडेट आहे। राज्यात तलाठ्यांच्या 2477 जागा रिक्त आहेत। एकाच तलाठ्याकडे अनेक गावांचा कारभार आहे, त्यामुळे तलाठ्यांच्या रिक्त जागा तत्काळ भरण्याची मागणी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी करत आहे। सोलापूर जिल्ह्यात तलाठ्यांच्या 35 जागा रिक्त आहेत। सध्या तलाठी भरती नवीन आकृतीबंधानुसार होणार असल्याचे समजते। ठीक आहे, बघा, तलाठ्यांच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये 35 जागा आहे आणि ही जी तलाठी भरती आहे तर ती नवीन आकृतीबंधानुसार होणार आहे, म्हणजे नवीन आता काहीतरी सुधारणा होणार आहे तलाठीच्या एक्झाममध्ये। तर यानुसार नवीन भरती प्रक्रिया सरकार लवकरच राबवेल अशी चिन्हे आहेत। त्यातच काही दिवस आधी पोलीस भरती 2025 सप्टेंबरमध्ये सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे। बघा, आता त्या अनुषंगाने काय, तलाठी भरती सुद्धा लवकर सुरू होऊ शकते। तसंच अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सोलापूर जिल्ह्यातील तलाठ्यांची संख्या खूपच कमी आहे आणि राज्यात महसूल विभाग सुमारे 3000 पदे रिक्त आहे। राज्यात जे काही महसूल विभागाची जे काही पदे आहेत तर ते 3000 रिक्त पदे बघा, त्यात सर्वाधिक जे 2477 जे तलाठ्यांची पदे आहेत ती रिक्त आहेत। तर शासनाने तलाठी भरती केल्यास राज्यातील अनेक गावांना स्वतंत्र तलाठी मिळणार आहे, हे त्यांनी अपडेट दिली आहे। पण पुढे बघा, अजून दिलेली आहे तुम्हाला अपडेट, आकडे सुद्धा दिलेले त्यांनी। गट क पदे, तलाठ्यांची जी गट क पदे आहेत ती एकूण 16,549 आणि परत गट क एकूण पद भरती दिलेली आहे 14,078 आणि सरळ सेवेने आणि पदोन्नती भरती व अनुकंपाद्वारे जी भरती करणार आहे तर त्यात पण दिलेलं आहे की 14,078च, म्हणजे जे काही पूर्ण एकूण गटकाची जे पदे भरणार आहेत ती आहे 14,078। आता तलाठीची जी काही रिक्त पदे आहेत तर ती आहे 2,477, तर एवढी पदे आहे बघा। आता सन 2000 पुढे बघा दिलेले अजून अपडेट, सन 2018-2019 मध्ये तलाठी भरती झाली। त्यानंतर कोरोनामुळे 2 वर्षे लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीमुळे तसेच न्यायालयीन प्रकरणामुळे भरती रखडली होती। 2023-24 मध्ये भरती पुन्हा सुरू झाली। सरळ सेवेने 208 तसेच अनुकंपाच्या माध्यमातून अंदाजे 28 पदे भरली बघा। त्यानंतर अद्यापही भरती घेण्यात आलेली नाही। तुम्हाला तर माहितीच आहे, कारण की 208 अनुकंपाच्या माध्यमातून अंदाजे 28च पदे भरली होती 2023-24च्या दरम्यान। ठीक आहे, तर आतापर्यंत भरती काही आलेली नाही, मात्र नवीन आकृतीबंधानुसार तलाठी भरती होण्याची शक्यता आहे बघा। सोलापूर जिल्ह्यात तलाठ्यांची एकूण 654 पदे मंजूर आहेत। तर सोलापूर जिल्ह्यामध्ये तलाठ्यांची जी आहे ती एकूण 654 पदे मंजूर आहेत आणि त्यातील 619 तलाठ्यांची भरती झाली आहे। आता उर्वरित जी काही 35 पदे आहेत तर त्याच्या सुद्धा जागा रिक्त आहेत। इतर जिल्ह्यांचा विचार करता सोलापूर जिल्ह्यात तलाठ्यांची कमी जागा रिक्त आहे, म्हणजेच तलाठ्यांची जी रिक्त जागा आहे सोलापूरमध्ये 654 आहे, तर ह्या जागा या कमी आहे, उलट दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त जागा आहेत। तर तुम्ही बघू शकता, पुढे पण दिलेलं आहे की राज्य शासनाच्या एकूण विभागापैकी महसूल विभाग महत्त्वाचा विभाग समजला जातो, कारण या विभागाकडूनच राज्याला महसूल मिळतो। कोरोनामुळे मध्यंतरी तलाठी भरती प्रक्रिया रखडली, त्यानंतर लोकसभा विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका व न्यायालयीन प्रकरणामुळे ही भरती थांबली होती। राज्यात एकूण 2,471 तलाठ्यांची रिक्त पदे आहेत, तर जिल्ह्यात महसूल सहापकांच्या 141 जागा रिक्त आहेत। जागा भरल्या तर कामाला गती येणार आहे। पुढं त्यांनी दिलेलं आहे की महसूल विभागात 3000 पदे रिक्त आहेत, त्यात 2,471 तलाठ्यांची पदे रिक्त असल्याचे आजच्या घडीला एक
एका तलाठ्याकडे 3 ते 4 गावांचा कारभार आहे. यात त्यांनी पूर्ण अपडेट दिलेली बघा, तुम्ही वाचू शकता ही. तर ज्या मुलांना ठीक आहे, ज्या मुलांना किंवा ज्या काही मुली स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात त्यांच्यासाठी ही चांगलीच गुड न्यूज आहे. तर त्यांनी आतापर्यंत अभ्यासाला लागा, जेणेकरून तुम्हाला तलाठी भरती निघल्याच्या नंतर तुम्हाला जास्त अभ्यास करण्याला जास्त हार्ड जाणार नाही. ठीक आहे, आतापासून जर तुम्ही अभ्यासाला लागाल तर नक्कीच तलाठीची जी काही पोस्टिंग आहे तुमची निघू शकेल. तर ही एवढी अपडेट होती. पुढं सुद्धा दिलेलं आहे बघा, प्रवर्गणी हाय संख्या दिलेली आहे. सर्वसाधारण 1676 आहे. महिलांसाठी 14,073 जागा आहेत. खेळाडूंसाठी 216 आहेत आणि माजी सैनिकसाठी 705. तर तसंच प्रकल्पग्रस्तांसाठी 213 आहेत आणि भूकंपग्रस्तसाठी आहे 63. पदवीधर अंशकालीनसाठी 447 जागा आहेत. तुम्ही बघू शकता या जागा. पुढे दिलेलं आहे की जिल्हानिहाय पदांची संख्या सुद्धा दिलेली आहे. अकोल्यामध्ये 48 जागा आहे, अमरावतीमध्ये 78 आहे, कोल्हापूरमध्ये 56 आहे, गडचिरोलीमध्ये 140 जागा आहेत आणि गोंदियामध्ये 717 जागा आहेत तलाठ्यांच्या. चंद्रपूरमध्ये सुद्धा 151 आहेत, जळगावमध्ये 249 आहेत, जालन्यामध्ये 122 आहे, ठाणेमध्ये 81 आहेत, धाराशिव 110 जागा आहेत तलाठ्यांच्या, धुळेमध्ये 205 जागा आहेत, नंदुरबारमध्ये 54 आहे, नगरमध्ये 255 जागा आहेत, नांदेडमध्ये 135 जागा आहेत, नागपूरमध्ये 186 जागा आहेत आणि नाशिकमध्ये 274 जागा आहेत. तर परभणीमध्ये 15 आहेत, पालघरमध्ये 243 जागा आहेत, पुणेमध्ये 3,855 जागा आहेत, बीडमध्ये 913 जागा आहे, तर की भंडारामध्ये पण 67 जागा आहे, मुंबई उपनगरमध्ये 41 जागा आहे, मुंबई शहरमध्ये 17 जागा आहेत, यवतमाळ 142 जागा, रत्नागिरी 210 जागा, रायगड 220 जागा, लातूर 55 जागा दिलेल्या आहेत, वर्धामध्ये 84 जागा आहे बघा, वाशिममध्ये 26 आहे, संभाजीनगर 154 जागा आहेत, सांगलीमध्ये 110, सातारामध्ये आहे 156 आणि सिंधुदुर्गमध्ये आहे 145, सोलापूरमध्ये आहे 200 आणि हिंगोलीमध्ये आहे 76. तर बघा, तुम्ही या जागा बघू शकता. जर तुम्हाला या जागांची अपडेट पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये मेसेज करून कळवू शकता. मी तुम्हाला नक्कीच PDF तुम्हाला पाठवून देईल. ठीक आहे, तर तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे जे काही नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. तुम्ही बघू शकता, फक्त पुणेमध्ये 3,855 जागा, म्हणजे पुण्यामध्ये सगळ्यात जास्त जागा भरल्या जाणार आहेत. तर तुम्ही लवकरात लवकर अभ्यासाला लागू शकता. ही जी अपडेट होती ही तुमच्यासाठी होती, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. तर तुम्ही लवकरात लवकर अभ्यासाला लागा, जेणेकरून तुम्हाला तलाठी भरती ही सोपी जाईल. थँक्यू.